जेवढे पानं तेवढ्या लेयर्स। मस्त खुसखुशीत कुरकुरीत आळूची वडी आणि त्याबरोबर चिंच गुळाची चटणी। आहा, मस्तच, एकच नंबर लागते। तर आजची आपली रेसिपी सगळ्यांची फेवरेट आळूच्या तळीव वड्या आहेत। पण रेसिपीची सुरुवात करायच्या अगोदर जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि नक्की बेल आयकॉनच्या बटनला क्लिक करा। इथे मी 10 पानं आळूचे स्वच्छ धुवून घेतले आहेत। बेसन पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ घेतलं आहे, कोथिंबीर, ओवा, जिरे, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि खायचा सोडा घेतला आहे। तर मिक्सरच्या भांड्यात आलं, लसूण, 7-8 मिरच्या, कढीपत्ता घालूया आणि थोडीशी कोथिंबीर पण घालून घेऊया। हे सर्व आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। आता जेवढे पानं आहेत आळूचे त्याप्रमाणे पीठ घ्यायचं आहे। खूपदा काय होते, पीठ मळतो, तयार करतो, आळूचे पानं लावून सुद्धा पीठ खूप उरतं। पण याप्रमाणे जर बेसन पीठ घेतले तर पीठ अजिबात उरत नाही। तर एका पानासाठी आपल्याला बेसन पीठ 2 चमचे शीग लागून घ्यायचं आहे। तर इथं मी माझा चमचा हा मोठा आहे म्हणून मी 1च चमचा घेतला आहे। पण तुमचा जर छोटा चमचा असेल तर तुम्ही 2 चमचे शीग लागून घ्यायचे आहेत। तर पाने आहेत 10, तर मी मोठा चमचा 10 वेळा पीठ घेतला आहे। आता तांदळाचे पीठ 2 चमचे मी घेतलं आहे। साधा छोटा चमचा असेल तर शीग लागून 4 चमचे घ्यायचा आहे। आता त्यामध्ये 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, कोथिंबीर, वाटलेल्या मिरचीची पेस्ट आणि पाव चमचेपेक्षा सुद्धा कमी अशी 2 ते 3 चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। सोड्याने आळूची वडी आतून भुसभुशीत आणि जाळीदार बनते व फुगते। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पाणी वतून मळायचं आहे। पीठ आता बघा खूपदा भज्यापेक्षा घट्ट मळले जाते। पीठ हे नेहमी सरसरीतच राहून द्यायचं आहे, म्हणजे आळूची वडी घशात दाटत नाही, कोरडी कोरडी लागत नाही। तुम्ही बघू शकता मी इथं पीठ कसे तयार केले आहे, त्या पद्धतीने तयार करायचे आहे। आता सर्व साइडने चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे। पाणी तापायला ठेवायचं आहे। आता आळूच्या पानामध्ये सर्वात मोठं जे आळूचं पान आहे ते सर्वात खाली लावायचं आहे आणि पीठ लावून त्याला घ्यायचं आहे। आता त्यापेक्षा लहान व त्यापेक्षा लहान, मोठा ते लहान या क्रमाने पाने लावून घ्यायची आहेत। तर आता आपली सर्व पाने लावून झाली आहेत। तुम्ही बघू शकता पीठ कसलंच उरलं नाही, सगळं पानांना लागलं गेलं आहे। तर आता आपण ह्याला स्टीम करून घेऊया। या वड्यांची थर जरा जास्त असल्यामुळे ह्याला शिजायला थोडा वेळ लागतो। मला किमान 30 ते 40 मिनिट लागले शिजायला। 40 मिनिटांनी बघा आळूच्या वड्या पूर्ण शिजल्या आहेत। आपण चाकूने चेक करून घेऊया। मस्त अशा आळूच्या वड्या सगळ्या शिजल्या आहेत बघा। तर आता गॅस बंद करून घेऊया। आता याला या पद्धतीने दुसऱ्या ताटात काढून घ्यायचं आहे। आता साइडने याचे काप करून घेऊया, म्हणजे मधला भाग हा चौकोनी तयार होतो। आता हा भाग तळू पण शकतो किंवा याचे कांदा तीळ घालून परतू पण शकतो चपाती बरोबर खायला। आता ह्या भागाचे आपण छोटे छोटे चौकोनी तुकडे करून घेऊया। काय मस्त लेयर आहेत बघा ना। तर आता तेल तापलं आहे, आपण एक एक वडी अशी सोडून घेऊया। सगळ्या वड्या सोडून झाल्या की याला मीडियम गॅसवर 2 मिनिट छान खरपूस तळून घ्यायचं आहे। बघा ना काय मस्त कलर आलेला आहे, भरपूर लेयर्स पडले आहेत। आता 2 मिनिट झाले आहेत, तर आपण सगळ्या वड्या तेलातून काढून घेऊया। एकदम खुसखुशीत कुरकुरीत आळूची वडी आपली इथं तयार झाली आहे। तर आपण याला प्लेटिंग करून घेऊया। विराग तर वासानेच पळत आला आणि खायला लागला, त्याला तर खूप आवडले। तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।